आपण एक मध्यमवर्गीय आपण काय म्हणजे की मॉडेलिंग ॲक्टिंग आणि हे करत हे आपल्याला पटत नव्हतं त्याविषयी. म्हणजे एक समजा ज्या दिवशी मी तुला गुड मॉर्निंग नाही करणार त्या दिवशी समजायला हवंय तुला की समथिंग इज रॉंग. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. घर, सुट्टी आणि बरंच काहीच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार आहोत तुम्हा सर्वांचा लाडका अभिनेता, यंग, डॅशिंग, हँडसम अशा अभिनेता भूषण प्रधान याला. भूषणच्या घराचं नेमके इंटेरियर कसं आहे, भूषण घरात फावल्या वेळात काय करतो, सुट्टी असताना त्याचे आवडते छंद काय काय आहेत आणि त्याच्या घरात कोण कोण असतं, चला तर मग हे सगळं थेट भूषणकडूनच जाणून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण आलोय अभिनेता भूषण प्रधान याच्या घरी. आणि जर आता तुम्ही बाहेर बघितलं तर प्रचंड सुंदर असं दरवाजाच्या बाहेर एक मस्त गार्डनिंग मला पाहायला मिळतंय. आणि भूषण तिकडे जरा तुम्ही बघाल तर जरा झाडांना पाणी घालण्यात खूप बिझी आहे. तो बघा तिथे. हाय भूषण. हॅलो. हाय. हाय. वेलकम होम. येस, थँक्यू. बरं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आता आपण भूषणच्या घराच्या इथे आलेलो आहे आणि प्रचंड सुंदर एंट्रान्स मला पाहायला मिळालंय. भूषण, स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यांना. थँक्यू सो मच. आणि तुझं स्वागत आहे माझ्या घरी. येस. बरं, मी खूप छान बघते हा एंट्रान्स. साधारणतः भूषण, म्हणजे तुझी प्लांटिंगची आवड काय, गार्डनिंगची आवड कधीपासून आहे आणि एवढा सुंदर आवार करायचं कसं सुचलं तुला? मुळात मला वाटतं मुंबईत खऱ्या अर्थाने मी लकी आहे जेव्हा अशी जागा मिळते. कारण घराच्या बाहेर असा मोकळा पॅसेज मिळणं हे मुंबईत बघायला मिळत नाही. म्हणजे घराला अगदी दाराच्या समोर दार असतं, शेजारी दार असेल, त्यामुळे असा पॅसेज मिळत नाही. बरेच जण मग कुठलंही सामान ठेवतात, काही करतात. तर ते करायच्या ऐवजी मी म्हटलं आपण काय करू शकतो वेगळं. तर झाडांची आवड ही खूप आधीपासून होती लहानपणी. पण लहानपणी सुद्धा पुण्यात मी ज्या घरी राहायचो आम्ही, तर फार आईला पण झाडं फार लावता यायची नाहीत. तर म्हटलं हे आता इकडे करता येणार आहे, हा पॅसेज मिळाला तर मस्तपैकी रोपं लावूया. एवढंच आहे की थोडं ऊन कमी असतं, त्यामुळे आलटून जरा काम खूप करावं लागतं. त्यामुळे जेव्हा शूट वर गेलो की जरा झाडांची वाट लागते, जी सध्या खरंच खूप झालेली आहे. आणि लक्षात येतं की मी घरी नक्की किती राहिलो या वर्षभरात, आपण किती काम केलं आणि किती बाहेर आहे. त्यामुळे जरा झाडं अशी दिसली की मला लक्षात येतं हा जरा खूप काम करतोय आपण, बऱ्यापैकी काम चालू आहे. आणि खूप टवटवीत झाडं दिसली की आता काम करायला उलट असं होतं. पण अशी ही आवड जी आहे ती एकंदरीत या घरात जोपासता आली. आणि मग हळूहळू गोष्टी केल्या. आधी काही रोपं होती, मग त्यानंतर हे आर्टिफिशियल ग्रास खाली लावून घेतलं, त्यांनी ग्रीनरी वाढली, थोडी प्रायव्हसी आणि ओव्हरऑल एक गार्डन स्पेस करण्याची. आणि हे काही काय म्हणतात ह्याला ब्लाइंडर्स जे असतात ते लावले. आणि एकंदरीत छान वाटतं इकडे ओव्हरऑल कधीही. आणि बऱ्यापैकी माझे नेबर्स वगैरे पण रात्री काही आहेत सिनियर सिटीजन्स, ते इकडे चालत असतात, जे खाली उतरू शकत नाही. जेवल्यानंतर शतपावली जी आपण म्हणतो, तर मी नाही चालत, मी खूप कमी ते हे करतो. पण मला दिसतात की इकडे पॅसेजमध्ये आई बाबा आले की बाबांचं वॉकिंग, अगदीच कधी खाली नाही जाता आलं की इकडे चालणं, अशा गोष्टी होतात. आणि आईला खूप झाडांची आवड होती आणि ती आवड ती इकडे आल्यानंतर जोपासते. विशेष करून सगळ्या रोपांची काळजी कशी घ्यायची ते तिच्याकडनंच मी शिकत असतो. ओके. बरं, तुम्हाला वाटेल हे एवढं दिसतंय का नाही, तर इथून जे सुरू झालंय गार्डन, म्हणजे आता तुम्हाला इथे दिसेल, इथून मी एंट्रन्स केलंय लिफ्टच्या इथून. आणि हे जे इथून सुरू झालंय ते गार्डन तुम्हाला अगदी त्या शेवटच्या कॉर्नर पर्यंत पाहायला मिळेल. एवढं मस्त गार्डन आहे. मला वाटतं जवळजवळ 150 ते 150 रोपं आहेत एकंदरीत. इकडेच नाही, आत खिडक्या आहेत, मोठ्या खिडक्या नाही आहेत, कारण काय जुनी बिल्डिंग आहे तशी ही. तर त्यामुळे आपल्या ज्या फ्रेंच विंडोज वगैरे म्हणतात तशा नसून छोट्या खिडक्या आहेत. पण तरी त्यात सुद्धा मला बरीच झाडं लावता आली. तर तुम्हाला एक अंदाज आलाच असेल, बाहेरच एवढं सुंदर आहे आवार. तर मग आता घरात गेल्यावर नेमकं काय पाहायला मिळणार आहे? स्वतः घरात जाऊया. भूषणच्या लाडके जे प्रेक्षक आहेत, तुझे चाहते आहेत, अर्थात त्या प्रत्येकाला अशी एक अशी क्युरिओसिटी असते की आपले सेलिब्रिटी घरी काय करत असतात आणि कसं असतं बेसिकली त्यांचं घर. आणि कदाचित काही तुमचे चाहते असतात ते असे असतात की सेलिब्रिटीच्या घरी हे असं पाहिलं नसतं, आता आपल्या घरी ते ट्राय करू, अशा काहीतरी इंटिरियर गोष्टी असतात. म्हणून आमचं हे खास हा शो आहे की घर, सुट्टी आणि बरंच काही. सो आता जाऊया भूषणच्या घरी आणि आणखीन थोड्या गप्पा मारू. सुंदर घर आहे, खूप सुंदर घर आहे. थँक्यू सो मच. आता जरा आपण बसूया आणि भूषणकडनं जरा एक दोन गोष्टी जाणून घेऊया. मग पुन्हा आपल्याला हॉलची टूर करायची, नेमका काय काय सजवलंय. जसं तो म्हणाला बाहेर एक छान मस्त गार्डन आपल्याला पाहायला मिळत, तसं इथेही मला खिडकीच्या मागे बऱ्याच गोष्टी दिसल्यात, त्याही विचारूया. भूषण, बसूया. येस, शुअर.
सो येस फायनली किती दिवस प्लॅनिंग करत होतो तुझ्या घरी यायचं, पण घर बघून खूप छान वाटतंय. मध्ये कुठेतरी म्हणजे आता एवढं इंटिरियर बघून एकतर किती वर्ष राहतोयस या घरात आणि किती काम केलंयस या घरात? मला खरं तर वाटतं की खूप उशिरा करतो आपण हा सेगमेंट. ओके. कारण आता या घराला 9 वर्ष झाली आणि 9 वर्ष मी एकटा राहतो या घरात. ओके. सो हे माझं बॅचलर पॅड आहे. पण Okay. तेच बऱ्याच वर्षापासून जे कोणी येतं ते म्हणते अजिबात बॅचलर पॅड नाहीये. माझ्या मैत्रिणीची आई आहे, ती म्हणायची की तू संसार करणाऱ्या एका स्त्रीलाही लाजवशील असं घर ठेवलेलं आहे. सो खूप प्रेम माझं माझ्या घरावरती मुळात, आणि हे लहानपणापासून ही आवड आई वडिलांनी क्रिएट केली, विशेष करून आईने. कारण कधीच आईने कधी कामांमध्ये भेदभाव केलेला नाही, म्हणजे की ही कामं मुलांची, ही कामं मुलींची, हे नसून सगळ्या गोष्टी शिकवल्यात. त्यामुळे घर व्यवस्थित कसं ठेवायचं हे सुद्धा तिच्याकडून शिकलो. एकंदरीत हळूहळू गोष्टी मी करत गेलो. मला फार इंटिरियर्स मध्ये इंटरेस्ट नव्हता. जे एक टिपिकल इंटिरियर्स असतात ते विशेष प्रत्येकाची आवड निवड त्याने असते. कोणाला क्लासिक स्टाईल आवडतं, तर मला विशेष करून ते फार आवडत नव्हतं. त्यामुळे आय वॉन्टेड टू कीप थिंग्स की मी पटकन फर्निचर मूव्ह करू शकतो. एखादा आपण फर्निचरचा आयटम केला, बऱ्याचशा गोष्टी आपण आजकाल असं होतं, घर घेतल्यानंतर घर फर्निचरनी भरून टाकतो आणि त्यानंतर बदलता येत नाही, मग त्याचा कंटाळा येतो. म्हणजे मध्येच हा सोफा आता असं ठेवलाय, इकडे डायनिंगची अरेंजमेंट आहे, तर मध्येच सोफा कम्प्लिटली डायनिंग फोल्ड करून एक वेगळंच काहीतरी अरेंजमेंट ठेवीन. कधी वाटलं काहीतरी ती अरेंजमेंट इकडे घेईन. हे मुव्हेबल मला करायला खूप आवडतं, त्यामुळे घरी कंटाळा येत नाही. एक चेंज कधीतरी जो हवा असतो, आपण घर नाही बदलू शकत, स्वतःचं घर असल्यानंतर यू कॅनॉट चेंज द हाऊस. रेंटल असताना ते व्हायचं, 1-2 वर्षांनी कंटाळा आला की घर बदलायचो, पण स्वतःचं घर झाल्यानंतर ते इझिली होत नाही. तर त्यामुळे असं होतं की ओके, मग ऍटलीस्ट कंटाळा आलाय घरात, तर मग काय, मग काहीतरी जर आपण चेंजेस करत राहिलो तर त्यांनी नक्कीच फरक पडतो. कुठल्याच कॉर्नर मध्ये अशी कुठलीही गोष्ट ठेवायची म्हणून ठेवलेली नाहीये. त्यामुळे त्याला प्रत्येक एक अर्थ आहे की मला एक्झॅक्टली माहितीये कुठे काय आहे. तर असं नाही की कोणीतरी येऊन ते घर लावले आणि आता त्या ड्रॉवर मध्ये काय असेल हे मला माहितीये, किचन मध्ये आपण गेलो तर कोणत्या कप्प्यात काय असेल हे माहितीये. त्यामुळे कधी हाऊस हेल्प ज्या कुक आहेत त्यांनी काय हलवलं तरी मला कळतं. आई आल्यानंतर थोड्याशा गोष्टी तिच्याप्रमाणे लावते आणि तिचं असं होतं, नाही नाही हे ना त्यांनी इकडे ठेवलं, म्हटलं त्यांनी नाही, मी ठेवलंय, मला माहितीये एक्झॅक्टली कुठे, तुम्हाला फक्त सांग म्हटलं. असे युजली मला वाटतं होम मिनिस्टर मध्ये तो एक सेगमेंट असायचा की कुठे काय शोधा, ते मला एक्झॅक्टली माझ्या घरात कुठे काय ते मला माहिती असतं. सगळ्यात पहिले मला घरी आल्यावर दिसले ते म्हणजे चार्ली चॅप्लिनचं चित्र. सो हे काय आहे, म्हणजे हे एक वॉल म्हणतात तशी ती सिम्पल छान व्हाईट वॉलच्या इथे तो एकच चार्ली चॅप्लिन आम्हाला दिसतो. सो काय कसं डोक्यात आलं की तिथे त्या वॉलवर ते ठेवायचं आणि कुठली वॉल बाकीची नाही सिलेक्ट करायची? बीइंग अन ऍक्टर वॉज ऑलवेज अ फॅन ऑफ चार्ली चॅप्लिन, इव्हन ॲज अ किड. इतकं हसवलंय आपल्याला लहान असताना सुद्धा. आणि हे इट्स ऍक्च्युअली अ स्ट्रेस बस्टर. म्हणजे कधीही मी स्ट्रेस्ड असायचो की कधीतरी एपिसोड काहीतरी बघितला चार्ली चॅप्लिनचा की मग बरं वाटायचं जेन्युइनली. आणि ते होत असताना असं झालं की या घरात त्या एक आपली आवडती गोष्ट कोणती तर एक त्याप्रमाणे कुठेतरी इन्व्हॉल्व्ह करायचं होतं. आणि जे त्या वॉलला असं एक काय म्हणतो, एक खाचा सॉर्ट ऑफ असं एक आत हे आहे, तर त्यामुळे म्हटलं दिस इज समथिंग डिफरंट. जे युजली असं केलं तर आपण तिकडे कपाट करून टाकू किंवा मग ती बंद करून टाकू. तर मला वाटलं नाही, ही एक स्पेशल काहीतरी वॉल आहे, मग त्याचं काय करायचं. सो हे मला एक डिकॅल मिळालं. सो हे पेंट केलेलं नाहीये, वॉल डिकॅल मिळालं, पण तेही आता 9 वर्ष झाली आहेत त्याला आणि ते व्यवस्थित राहिलेलं आहे. तर त्यामुळे आय एम लकी की मला जसं हवं होतं तसं सापडलं. आणि त्याचबरोबर इतर पण मला आवड जी आहे ती खूप जास्त लाकडाची आवड आहे, पितळाची आवड आहे, तांब्याची आवड आहे, दगडाची आवड आहे. त्यामुळे या गोष्टी ओव्हरऑल इन्व्हॉल्वमेंट ह्याची जास्त घरात दिसते. सो इट इज मोर ऑफ सम ऑफ द थिंग वुडन फर्निचर. मग वुडन मध्ये सुद्धा वेगवेगळं, मला कधीच मी असं ते एक वुड टाईप मध्ये अडकलो नाहीये. बोहेमियन स्टाईल मध्ये खूप जास्त इंटरेस्ट असल्यामुळे रफ कम्प्लीट त्या ह्याच्यात असेल. प्रत्येक वुडचा कलरही वेगळा असेल, तो एका ह्याच्यात ठेवलेला नाहीये की व्हेरी सिमेट्रिकल सगळं काही असेल, अशाही नसून इट इज व्हेरी रॉ, इट इज व्हेरी रिअल असं मला वाटतं. ते जातं कधीच ऍक्च्युली आमच्या लहानपणी वापरलं नाहीये, पण ते फॅसिनेशन होतं जेव्हा गावी जायचो आणि बघायचो मामी वगैरे गहू करून जात्यावरती हे करतील असं. तर काय वाटायचं की हे वापरलं, पण त्याचं मग पाटावर वंटा असेल त्याची कुठेतरी हे असायची. त्या छोट्या छोट्या गोष्टी कधी मिळाल्यात. काही वुडन, काही तो दिवा, आता मँगलोरला गेलो होतो, माझ्या मित्राचं लग्न होतं आणि त्याच्या आई वडिलांनी मला तो एक गिफ्ट दिलाय. तर प्रत्येक माझ्या एकट्याच नाही, जे या घरात येऊन गेलेत त्यांना लक्षात आले की घर कसं सजवायचं. आणि ते एखादी गोष्ट, म्हणजे मी खूप
परदेशात खूप कमी फिरलो, पण बऱ्याच गोष्टी इतर देशातनं आलेल्या आहेत. माझ्या मित्राची आई आहे, अम्मा म्हणतो मी तिला, तिने लहानपणीची तिची भातुकली आणून इकडे ठेवली की हे म्हणजे कोण आपलं लहानपणची भातुकली देईल, पण तिचे ते 1-2 अप्पम बनवण्याचं एक छोटी भातुकलीतलं की हे तुझ्या घरी छान दिसेल, हे तू इकडे ठेव. तसंच आर्ट म्हणून या तिन्ही फ्रेम्स मला त्यांनी दिलेत, अम्मा अण्णूंनी दिलेले आहेत की सो प्रत्येकाची एक मेमरी. आता इकडे ही एक आयन लेडी आहे, आयन लेडी ऍज अन इस्त्री करणारी एक घोस्ट आहे, जे तृप्ती खामकर म्हणून माझी जी मैत्रीण आहे, स्टँडअप कॉमेडियन ऍक्ट्रेस, ती ग्रीसला शूट करत असताना, शूट का मला वाटतं पिया भैरुपीच्या प्रयोगाला गेली असताना तिकडच्या कॉस्ट्युम साठी जी बाई होती तिने तिला ही मेमरी म्हणून दिली होती आणि तिने ते येऊन इकडे ठेवले. त्यांनी जेव्हा माझं घर होईल तेव्हा तू मला हे दे, तोपर्यंत मला हे इथे ठेवायचंय. सो असे प्रत्येकाने काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि आता मी बघते, तू आता म्हणालास तसं, जसं बाहेर मी तुझं प्लांटचं प्रेम पाहिलंय, सो आता इथे मला प्रत्येक कॉर्नरला काही ना काहीतरी दिसतच, म्हणजे प्रत्येक कॉर्नर मध्ये ते आहेच. ती एक पॉझिटिव्हिटी असते का भूषण, कदाचित ते वेळेनंतर तो फ्रेशनेस येतो, ते छान वाटतं, म्हणून हे रिअल प्लांट्स. कारण आता बरेच जण घरात खोटे प्लांट्सचे खूप सारे डेकोरेटिव्ह गोष्टी ठेवतात, सो तुझं हे प्रेम म्हणून इथे आम्हाला पाहायला मिळतं की ते एक फ्रेश आल्यानंतर तुझं जे प्रेम आहे, जे बाहेर तू अख्खं गार्डन केलंस तरी प्रत्येक कॉर्नरला तुला एक इथे खरं झाडं. म्हणजे अगदी बरोबर बोललीस, मला म्हणजे खरंच फेक गोष्टी आवडत नाहीत, मग तेही फेक झाडं मेंटेन करणं सोपं असतं, पण ती खोटी ग्रीनरी मला नकोय. ते खरं ग्रीनरी असणं, आणि खरं सांगायचं तर त्यांनी ना आपलं किती घरात लक्ष हे कळतं. म्हणजे आता खरंच ते झाड जे तिकडे आहे ते सुकलंय. मला सांगायला आवडतं की गेलं वर्षभर, पहिलं असं एक वर्ष आहे की मी 50 दिवसांच्या वर या घरात नव्हतो, कारण की टचवूड फॉर्च्युनेटली खूप चांगली कामं चालू आहेत, खूप चांगले चित्रपट एक येतात, त्याच्यामुळे मी घरीच नव्हतो. आणि ते पहिल्यांदा माझं असं आलं की घराकडे दुर्लक्ष झालंय, जे नक्कीच काळजी घ्यायला माझ्या हाऊसहेल्प असतात, सारिकाताई म्हणून आहेत, शारदाताई म्हणून आहेत, त्या काळजी घेतात घराची, पण तरीही स्वतःहून जर ते पाहिलं नाही तर ते रिफ्लेक्ट करतं. त्यामुळे या झाडांची जर कंडिशन बघायला आणि ती जर डल दिसली तर लक्षात येतं की ह्याचं घरात लक्ष नाहीये, घरावरती प्रेम कमी झालं आपलं कदाचित, आणि व्यवस्थित झाडं दिसली की लक्षात येतं की आपण आहोत, राहतं घर आहे. तर ती मजा फेक ह्यानी येत नाही. हा एक कॉर्नर मला खूप आवडला, ह्या कॉर्नर विषयी जरा मला प्लीज जास्त सांग. आणि तिथेही खूप युनिक, आता तू एक गोष्ट आम्हाला युनिक दाखवलीस, बट बऱ्याच अशा अँटिक गोष्टी पाहायला मिळतात, सो त्याच्याविषयी. हे तर मध्ये मध्ये सारखी भूक काही ना काहीतरी लागते म्हणून खाणं पिणं पण जवळच ठेवलेलं आहे. मला कॉफी आवडते, त्यामुळे कॉफी, ड्रायफ्रुट्स अशा ह्यानी कायम कधीही लागलं तर कोणालाही आल्यानंतर यू वॉन्ट टू ईट समथिंग, की कुठे काय ठेवलंय माहिती नसेल तर पटकन यू कॅन ऑलवेज ईट, अशा ह्यानी मेन तर ते ऍक्सेसिबल हे होतं. हत्ती, घोडे हे मला खूप विशेष करून आवडतात, प्रचंड. म्हणजे घोडे तर सगळ्यात जास्त, आणि हत्ती पण त्याच ह्यानी. आता हे जे इकडे दिसत आहेत ह्याचे अजून प्रकार आहेत आतल्या खोलीतही. हे सगळे गणपती इकडे बसतो युजली. गणपतीत हे फोल्डिंग डायनिंग टेबल आहे, फोल्ड करून इकडे त्याची अख्खी फ्रेम लावून इकडे गणपती बसतो, आणि त्या गणपतीचं आपण पॅसेज मध्ये विसर्जन करतो. आपण इथे कव्हर केलं होतं, मला वाटतं याच वर्षीचा गणपती कव्हर केला होता. तेव्हा विसर्जन पॅसेज मध्ये झाल्यानंतर त्याच मातीची आम्ही वेगवेगळी खेळणी बनवतो. सो हे गेल्या 5-6 वर्ष नाही, आता 8 वर्ष, बरोबर 9 वर्ष. पहिल्या वर्षी बाप्पा या घरी आणले नव्हते, मी त्यानंतर सुरुवात केली होती, त्यामुळे 8 वर्षांपासून आता बाप्पा येतात. तर प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी बनवलंय. हे मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या वर्षी बनवलं होतं, मग नंतर त्याच्यातनं त्या मांजरी बनवल्यात, हे सगळं आई बनवते नक्कीच. सो एक समथिंग आतल्या खोलीत काही एक गोष्टी ठेवलेल्या आहेत. तो असं होतं की विसर्जन केल्यानंतर सुद्धा बाप्पा रूपात तरीही आहेत, आणि ते इको फ्रेंडली, जे मी काय म्हणतो की इको फ्रेंडली विसर्जन. पण त्या शाडूच्या मातीचं पण नंतर काय करायचं, तर नंतर लक्षात रियूजही करता येते, त्यामुळे आम्ही तेही करतो, पण त्याची आठवण म्हणून काही ना काहीतरी त्यातनं बनवत असतो. या त्यात बाकी गोष्टी. आता हे पूजा थायलंडला गेली होती तेव्हा तिने तिकडनं, तिचं हत्तींवरती खूप प्रेम आणि कॉफी मग्सवर खूप प्रेम, त्यामुळे तिने तिकडनं आणला होता हा मग. भूषण, या पॉट विषयी, कारण तेही खूप युनिक आहे, आणि प्रत्येक ठिकाणी पण जिथे जिथे मी जाते त्याच्यात सगळ्या वेगवेगळ्या पॉट्स मध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुझे ते प्लांट्स मला पाहायला मिळतात. सो तेही वेगवेगळीकडनं आणलेलं आहे, कुठल्या त्या गोष्टी शोधून तू आणल्यास अशा कुठून कुठून? काही मुद्दाम आणलेल्या नाहीयेत, एखादी गोष्ट असेल त्यात लावलंय कधी. म्हणजे आता ते तसं पाहिलं तर प्रोपगेट केलेलं आहे स्नेक प्लांट, तर ते नॉर्मल याच कॉफीच्या ज्या बरण्या असतात त्याच रियूज करणं आहे, तर त्याच्यातच ते लावलेलं आहे. हे मला नक्कीच ऑनलाईन
ऑनलाईन ऍक्च्युली माझ्या बहिणीकडे हे सेम आहे, मयुरा म्हणून माझी बहीण आहे, आणि तिच्याकडे मी हे पाहिलं होतं आणि मला खूप आवडलं. तर त्यानंतर तिचं बघून मी हे मागवलं होतं, कारण काही खूप काहीतरी युनिक आहे त्याच्यात. त्या पॉटमध्ये सुद्धा एक वेगळी लाईफ आणि गंमत आहे. ते हेच मी कोल्हापूरहून आणलं होतं. मध्येच रस्त्यावरून जाताना अगेन जसं म्हटलं, हे लहानपणीचं लोणच्याच्या बरण्या आणि अशा दिसायच्या, तर आजकाल तर ते वापरता येत नाही म्हणून भरपूर घेऊन आलो. नंतर लक्षात आलं आपण नाही वापरणार आहोत, पण मग लक्षात आलं की मनी प्लांट वगैरे लावायला हे चांगले, ज्याच्यात पाण्याचं ड्रेन खाली नक्कीच काय लागत नाही आणि पाणी स्टोअर करून. आणि सगळी झाडं मोस्टली पाण्यात लावलेली आहेत जी घरातली आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही की कित्येक झाड आपण पाण्यातच लावू शकतो. हे पण झाड पाण्यातच लावलेलं आहे. त्यामुळे बरेच लोक घाबरून की अरे नाही आता झाडांना पाणी टाकायला लागतं, मेंटेन नाही करतायत, तर हे करू शकतो. आणि ही स्पेस मुळात छान आहे. म्हणजे आता ही एक आयडिया कदाचित तुम्हाला येऊ शकते. असतात बऱ्याच जणांकडे फोल्डिंग डायनिंग टेबल, पण ते नुसते जस्ट फोल्डिंग म्हणजे करायचं म्हणून ठेवतात. पण हे जर तुम्ही हे छान हे पाहिलं डेकोरेटिव्ह गोष्ट, तर ते एक फ्रेशनेस आणि ते छान एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात. त्याच्यामुळे हा एक कॉर्नर मलाही खूप आवडला. पण तुझा असा घरातला तुझा असा फेवरेट कॉर्नर कुठला? मेन हा पण आहे, कारण बऱ्याच डिनर डेट्स यावर झालेल्या आहेत. मुळात घर मुंबईत फ्लॅट्स छोटेच असतात. आता हा 2 BHK आहे, त्यात एकटासाठी 2 BHK छोटं म्हणणं म्हणजे खूपच जरा अति होईल मला कळतंय. पण तरीही त्या रूम्स मध्ये मी वेगवेगळे केले. मध्ये आतली एक रूम आहे त्याला जिम रूम म्हणून केलं होतं. त्यातच दुसरं त्याला नंतर मूव्ही रूम, आधी मूव्ही रूम होती, लॉकडाऊन मध्ये त्याला जिम रूम म्हणून केलं होतं. आता ती लिटरली स्टोर रूम झाली. म्हणजे जे मी म्हटलं की गेले काही दिवस मी प्रवास करतोय तर लिटरली बॅगा पडल्यात, त्यामुळे ती रूम अजिबात दाखवणार नाही मी तुम्हाला आता. ती कधीतरी नेक्स्ट टाइम दाखवेन. पण ती एक रूम आहे, ती लिटरली आता वॉकिंग वॉर्डरोब झालं. एक बेडरूम आहे आणि किचन आहे. आणि तरी हे सगळं असून डायनिंग टेबलला जागा नव्हती. किंवा जरी फ्रेंड्स सगळे आलेत तर मग जर फूड म्हणजे जेवण सगळं कुठेतरी एकत्र ठेवायचंय आणि मग तिकडनं आपण सेल्फ सर्व्ह करू शकतो, अशा गोष्टी जर करायच्या तर एक स्पेस पाहिजे. असं त्यावेळेला मला हे ऑनलाईन दिसलं आणि त्यामुळे ते घेतलं. आणि खूप व्यवस्थित होतं. म्हणजे लिटरली आई बाबा मी असे तिघही याच्यावर जेवू शकतोय, कारण काय 2 खुर्च्या तिकडे ठेवल्या की इकडे एक दुसरे बसण्यासाठी हे करतो आणि त्यावर तिघही व्यवस्थित बसतो. नाहीतर 2 जण एक डेट वाईज म्हटलं वगैरे तर आय ऑल्सो लाईक इट. त्यातच या खुर्च्या पण अशा आहेत मुद्दाम या हाफ ह्यानी घेतलेल्या आहेत की जेव्हा नको तर या कम्प्लिटली आतही जातात, तर ती स्पेस अजून युटिलाइज होण्याची आणि बसणार. ओके, वा. आणि नुसतंच तेवढं नाही तर कारण काय आय लाईक टू, म्हणजे मला स्वतः कधी जेवण बनवायलाही आवडतं, तर ते सर्व्ह करायलाही आवडतं. किंवा जसं म्हटलं मी डेट असेल किंवा अशा याच्यात. आणि डेट इज नॉट ओनली रोमॅन्टिक डेट्स. माझी बहीण आता US आली होती, तर कधीतरी असं होतं बाहेर नाही जायचं आपल्याला, फार ते लाऊड म्युझिक वगैरे नकोय, घरीच काहीतरी स्पेशल आहे करायचं. सो काहीतरी कॅन्डल्स वगैरे लावेन आणि मस्त गप्पा मारत आपल्याला जर एक एन्व्हायरमेंट क्रिएट करून हे करायचंय तर त्यासाठी ही जागा खूप परफेक्ट. आणि ऍक्च्युअल त्याचा युसेज होतो. आणि फोल्डिंग यासाठी कारण काय जेव्हा नको तर ते फोल्ड केल्यानंतर अरेंजमेंट परत चेंज करता येते. गणपती असताना जसं ह्याची फार हे नाही होत, इकडेच फ्रेम वगैरे करून ह्याच्यावरच गणपती आपल्याला ठेवता येतो. हे फोल्ड केलं आणि तिकडेच मग टेबल वगैरे करून परत त्यावरती यूज त्याचा होतो. असं हे उत्तम एक डायनिंग टेबल मिळालेलं आहे. मस्तच आणि छान आहे. आणि मला तो म्हणाला तसा मगाशी त्याला वुडन आणि थोडा पितळ तांब्या अशा गोष्टी आवडतात. आणि मला इथे छान दिसते, म्हणजे आपण कदाचित ते फोक आणि स्पून साठी एक स्टँड आपण युज करतो. सो इथे मला हेही छान दिसतंय इथे. सो प्रत्येक गोष्ट माझ्या मते त्याच्या आवडीनिवडीनुसार आणि त्याला जे काही फॅसिनेशन आहे की लाकूड पाहिजे किंवा पितळी पाहिजे, तर त्या गोष्टी इथे पाहायला मिळतात. मी असे फोक फार कमी पाहिलेत, म्हणजे सिल्वरच पाहिलेत मोस्टली. आता बरेच वेळेला काही या त्याच गोष्टी आहेत. दिस वॉज गिफ्टेड, एका फिल्मच्या रिलीज नंतर मला प्रोड्युसरनी गिफ्ट दिलं होतं आणि इतकं उत्तम गिफ्ट आहे. सो असं झालं की हा युजली या गोष्टींना आपण वापरत नाही. एक मिडल क्लास मेंटॅलिटी म्हणजे कोणी आल्यानंतरच वापरा किंवा अशा नाही. आणि लहानपणी आम्ही पण ते पाहिलं आणि आम्ही तेच करायचो. पण नंतर असं आलं नाव इट्स टाइम, यूज इट, लेट अदर्स ऑल्सो यूज इट. त्यामुळे ते ठेवून समोर असल्यानंतर मग ते वापरलंही जातं. तर तो एक त्याचा नक्कीच हे होता. आणि जसं मी म्हटलं की तांब्याचं एक ओव्हरऑल पाण्यात आपण म्हणतो की तांब्याच्या याच्यात प्यायला पाहिजे, तर त्यामुळे हा एक त्याप्रमाणे घेतलाय. कधी कोणी गेस्ट आले की कधी आपल्याला सर्व्ह करता येतं, कधी सर्व्ह करता येत नाही, तर ते समोर असणं बेटर असतं. त्याच्यातच पाणी भरून ठेवतो मी फ्रेश, किंवा आल्यानंतर एव्हरीवन कॅन हॅव वॉटर. अशा एक जेव्हा एकटं राहतो तर त्या सोयीने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. मी एक दुसरी चिकन केली ती दाखवतो, म्हणजे आळशीपणा पण म्हणू शकतो याला. हा जो लाईट आहे हे ओव्हरऑल डेट आणि हे म्हटलं की वरती मस्त दिसतोय बघा, तर असं वाटतं क्रिएट केलंय.
विच छान डेफिनेटली हा हे असं एकंदरीत तर दिसतं छान. पण हा एक दुसरा आळसपण आहे की दिवाळीत गणपतीत तिकडनं त्या फक्त मी खाली सोडतो. जे आपण म्हणतो ना की माळा काढता येत नाहीत, मग माळा काढल्या का, मी इतका असे ते वरती टाकून दिलेले आहेत की जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त त्या खाली सोडायच्या. आणि एरवी आता हा लाईट चालू आहे, लाईट बंद केल्यानंतर खूप इट लुक्स नाईस. आणि त्यातूनही येलो लाईट असं हे केलं की ओव्हरऑल तो जो एक अँबियन्स क्रिएट केला जातो. हा कॉर्नर खूप सुंदर दिसतोय, म्हणजे ह्या लाईट मध्ये खूप छान वाटतं. सो त्यामुळे जेव्हा ब्राईट व्हाईट लाईट पाहिजे तर तेही आहे. Otherwise to create this is how I create that एक मूड, एक ambience, and then you can sit for us. तासन तास लिटरली आम्ही इकडे बसून एक्झॅक्टली तू आता म्हणालास तसं की एखादी डेट किंवा शांत बसून बोलायचंय, गप्पा मारायचे, ते टेबल आणि असा लाईट आणि अँबियन्स असलं तर संध्याकाळी माझ्या मध्ये कमाल वाटत असेल, खूप सुंदर वाटत असेल. तो एक कॉर्नर झालाय. आता मला ह्या कॉर्नर कडे वळायचंय कारण इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. म्हणजे मी आल्यापासून प्रत्येक फोटो बघते, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर भूषण, मी या फोटोपासून सुरुवात करते. मला आधी ह्या फोटोपासून प्लीज सांग. हे गोंदिया आलारे जेव्हा केले होते आणि त्याच वर्षी त्यानंतर गणपतीत सुद्धा आईनी ह्याच रिक्रिएशन केलं होतं. गणपतीत पाण्याचं हे करून आईनी ती मूर्ती तिकडे दामोदर चाफेकरांच्या आईनेच हे बनवली होती. आणि त्या वर्षी हे प्रिंट करून घेतलं होतं एक आठवण म्हणून. कारण काय मला कुठेतरी स्वतःच्या अभिनयात सुद्धा एक गेम चेंजर वाटतं ते गोंदिया आलारे. या दोन्ही फ्रेम्स त्याच ह्यानी आहेत. आणि हे खूप छान आहे. मॅक्रॅमचे जे काही आहे मी इथेही पाहिलंय तिथेही पाहिलंय. सो हे पण सध्या म्हणजे एक कलर कॉम्बिनेशन जर बघितलं तर मला एक घरात आवडल्यानंतर सगळ्यात छान म्हणजे इथे एक छान व्हाईट कलर आहे आणि इथे आपण एखादी वॉल आपल्याला हायलाइट करायची असली तर मस्टर्ड कलर खूप छान शोभून दिसतो. आणि त्याच्यावर हे मॅक्रॅमचं जे काही वर्क आहे आणि त्याच्यात सोफ्याचा एक वेगळा कलर, त्याच्यामुळे खूप कलरफुल असा हा हॉल आहे. हा युजली घरातला अख्खं पॅलेट हेच आहे. म्हणजे जर हा कलर इकडे आहे तर आता इकडनंच किचन वर दिसेल तर किचन मध्ये फॉल सिलिंगला वरती तो कलर आहे. ओ अच्छा. आता यू कॅन सी फॉल सिलिंगला फक्त तो कलर दिलेला आहे. येस. आणि तेच एका बेडरूम मध्ये या कलरचा काउच आहे. अच्छा. तर भिंतींचा रंग हा आहे. जे मी आता म्हटलं स्टोर रूम सारखे जे केले त्याच्या भिंतींचा रंग हा आहे आणि काउच्या कलरचा. बेडरूम मध्ये राखाडी कलर, तर इकडे राखाडी कलरचे कर्टन्स आणि कार्पेट मध्ये ग्रे आहे, तर तिकडे बेडरूमची वॉल ग्रे आहे आणि कर्टन्स वुड बी येलो. तर हे बेसिकली पॅलेट मध्ये हे तीनच कलर आहेत, येलो, टील आणि टील पण नाही, ह्याला काही डीप टील का असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर हे हा आणि ग्रे असे तीन आणि व्हाईट नक्कीच या ह्याच्यातच अख्खं. त्यामुळे ते एक घर वाटतं. बऱ्यापैकी मला वाटतं बऱ्याच जण घर पेंट करताना ही चूक करतात की तुझा काय आवडीचा रंग आहे, माझा पेंट, तुझा काय. हा त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या याने करून ते एक चांगलं आहे म्हणजे की आपल्या आवडीनुसार प्रत्येकाला करता येतं. पण ते एक नाही वाटत, बऱ्याच वेळेला मग ते वेगळं वाटतं घर. तर एक पॅलेट कॉमन असणं म्हणजे आपल्या आवडीचे कलर सगळ्यांचे जाणून घेऊन एक पॅलेट क्रिएट करणं गरजेचं असतं. आणि इथे काही फोटो फ्रेम्स मला दिसत आहेत आणि अवॉर्ड्सही आहेत. सो हा सुरुवात या अल्लादीनच्या चिरागपासून करते. हा कोणी गिफ्ट दिलाय म्हणजे ह्याचं काय? हा मी स्वतःला गिफ्ट दिलेला आहे. अगेन अल्लादीनचा चिराग हे किती चाइल्ड हे अशाने आहे, त्यामुळे हे पाहिल्यानंतर तेच कुठेतरी त्यातलंच आहे. एक आवड अगेन की पितळ तांब हे जे म्हटलं त्याची आवड, पण त्याचबरोबर पाहिल्यानंतर लाईक हे आवडलं आणि ऑल थिंग्स दॅट टेक मी बॅक टू माय चाइल्डहुड अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच होत्या. हे सगळे अवॉर्ड्स एक एक हळूहळू कमी करत गेलो, कारण कधीच मी एक शोकेस किंवा असं केलं नाही अवॉर्डसाठी. पण काही खूप स्पेशल अवॉर्ड्स आहेत. कारण काय मला आठवतं पिंजरा जी मालिका केली होती तेव्हा झीचं हे अवॉर्ड मिळालं होतं आणि तो दिवस खूप जास्त आठवतो मला. सर्वोत्कृष्ट नायक आणि जोडी असं दोन्ही मिळालं होतं. आणि तेच नंतर काही वर्ष आधी माझ्या कॉलेजमध्ये माझा सत्कार झाला होता. हे सिम्बॉयसिस सांस्कृतिक महोत्सवाचं दरवर्षी एक अवॉर्ड असतं. सुबोध भावे, बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांना जे कॉलेज थ्रू पास आउट झालेत अशा कलाकारांना मिळालेलं आहे. हे काही लिमिटेड हे ठेवलेले आहेत. तसेच फोटो फ्रेम्स, बरेच फ्रेम्स ही वॉल हे यायच्या आधी सगळ्या फ्रेम्सनीच भरलेली होती. खूप स्पेशल लोक जी माझी जवळची लोक आहेत आणि तेवढ्याच लोकांची, म्हणजे उगाच रॅन्डम कोणाचा तरी ठेवलाय फोटो आणि जर मला कोणाबद्दल काही वाटत तर असं नाहीये. हा एक खूप स्पेशल हे आहे. हे माझ्या बारशाचं आहे आणि ही आई आहे. आता ह्याच्यात होईल की आई कशी काय बारशाला नाव सांगते. तर खरं तर बारशाला जो फोटोग्राफर सांगितला होता तो आला नाही.
आणि ते आईला लक्षात आलं की हा मोठा झाल्यावर विचारेल की माझ्या बारशाचा एकही फोटो कसा नाही, आणि दुसऱ्या भावंडांचे दिसतात तर माझा का फोटो नाहीये, आणि हे झालं होतं. मी विचारलो, आणि तर त्याच्यामुळे आईने दुसऱ्या दिवशी, त्यावेळेला फोटोग्राफर आला नाही तर दुसऱ्या दिवशी फोटोग्राफर बोलवून आणि आईनी स्वतः परत ते इमिटेट केले, परत पाळणा वगैरे हे करून, आणि असं नाव सांगितलं. आणि हेच त्यानंतर हा आईचा 60वा बर्थडे होता, जेव्हा तिच्यासाठी रेड कार्पेट लुक केला होता, आणि शी कॅरीड इट सो वेल, कारण की आधी आई इव्हन स्लीवलेस घालायला लाजेल वगैरे असं खूप असायचं की नाही कम्फर्टेबल. एक इव्हनिंग गाऊन तिने पहिल्यांदा घातला होता आणि मस्त तिचा बर्थडे झाला होता. तर हा त्यावेळेला कॅप्चर झाला होता, आणि नंतर हा बघून या फोटोची आठवण आली. सो म्हणून हे दोन्ही त्याप्रमाणे बिफोर आफ्टर अशाने लावलेत. हे सगळे जसं ट्रॅव्हल करून काही फ्रेंड्सनी काही आणून दिलेत वगैरे अशा गोष्टी आहेत. आणि हे मी म्हटलं तसं कोर ग्रुप, आई बाबा मी, आणि ही आम्ही 7 जण आहोत भावंड. माझ्या बाबांच्या साईडचे आम्ही आहोत सगळे, पण सख्या भावंडांसारखे आम्ही 7 जण आहोत. आणि त्यातली माझी ही बहीण, ती अगदीच जवळची, हे पण तेवढेच खरं तर, म्हणजे त्यामुळे हे कम्पेअर तशाने करता येत नाहीये. पण हा अगदीच कोर ग्रुप म्हणून एवढ्याच आता फ्रेम्स ठेवलेल्या आहेत. त्याही आता खरं तर बदलायला झाल्यात, कारण की 8 वर्षांपासून ते इथे आहेत. आता जरा नवीन फोटोज आलेत, नवीन मोमेंट्स आलेत. जरा वेळ मिळाला की एक रिवॅम्प नक्कीच करायचं. सो आय एम हॅपी की त्याच्या आधी जरा घराचे मेमरीज कॅप्चर होत आहेत. मी सुद्धा, मी ज्यांना अम्मा अण्णू म्हणतो, त्यांनी मला एक काहीतरी रिलीज का असं झालं होतं, आणि त्यानंतर ही समय त्यांनी गिफ्ट दिली होती. ओके. पण इथे खूप सारं, तू मगाशी एक म्हणालास तसं की तुला एक वेगळ्या प्रकारचं लाकूड आवडतं, सो तसं एक रॉ लुक देणारं हे जे टेबल आहे, एवढी पुस्तकं दिसतात. तुला वाचनाची ही तेवढीच आवड आहे का? म्हणजे आपण म्हणतात की घर, सुट्टी आणि बरंच काही, त्याच्यामध्ये घर तर आपण बघतोय, सुट्टीच्या वेळेला वाचन हाच छंद तुझा जास्त असतो, म्हणून कदाचित आम्हाला एवढी पुस्तकं पाहायला मिळतात. खरं तर म्हणजे लहानपणी हा छंद नव्हता, हा लॉकडाऊन पासून क्रिएट झाला. लॉकडाऊन मध्ये कंपल्सरी मी असं केलं होतं की निदान एक पान तरी वाचायचं, आणि अशा प्रकारे ती आवड येत गेली. आणि त्याच्यामुळे आवडीची पुस्तकं घेऊन ठेवलेली आहेत, जी त्यातली भविष्य अजूनही वाचायची आहेत. काही पुस्तकं गिफ्ट मिळालेली आहेत जी वाचून झालेली नाहीयेत, पण तरीही कधी समोर असल्यामुळे, जे तू म्हणालीस ते बरोबर की अगदीच वेळ तर आता काय करायचं, अरे हा हे परत वाचूया, जे ऑलरेडी वाचलेलं पुस्तक असेल ते असं होतं, अरे हे आवडलं होतं, लेट्स गो थ्रू इट अगेन. तर अशी बरीचशी आहेत. आणखीन एक गोष्ट जी मगाशी तिथे एक चार्ली चॅप्लिन आपल्याला दिसलं, पण त्याच्या बाजूला त्या पडद्याच्या मागे आणखीन बरंच काही आहे, सो ते आम्हाला बघायचं. हा चार्ली आणि बऱ्याच रील्स मध्ये आजकाल तुम्हाला दिसेल. त्याच्यासाठी मला सगळी अरेंजमेंट वगैरे थोडी चेंज करावी लागते, पण इकडे बरेचसे ट्रान्झिशन व्हिडिओज वगैरे बनवत असतो. मुंबईत म्हटल्यानंतर मला अजूनही टॉवर मधली घरं फार आवडत नाहीत, म्हणजे खूप हाईटवर असतात आणि अगदीच सगळं खाली असं दिसतं, ते आवडत नाही. आपल्या हाईटून थोडी झाडं दिसतील हे काय वाटतं. तेही आता हा 6व्या मजल्यावर आहे फ्लॅट, तरी झाडं, थोडं गुलमोहराचं एक झाड असतं जे मस्त गुलमोहर भरलेलं असतं, आता नक्कीच नाही, पण ते त्या हाईट पर्यंत ठीक आहे. पण तरी आपल्या खिडकीतनं जर झाड दिसत असेल ना, ते घर म्हणजे नेक्स्ट लेवल असं वाटतं. तर ते काही शक्य होणार नाहीये 6व्या मजल्यापर्यंत झाड कोणतं आलेलं. त्यामुळे मग ही झाडं खिडकीत लावायची असं काही झाडांनी, रोपांनी सुरू केलं होतं, आणि हळूहळू ते वाढतच गेलं. हे इकडे कोपऱ्यात पॅशन फ्रूट लावलेलं आहे, तिकडे मोरवेलीचं झाड होतं, हे गुळवेल आहे. त्यामुळे काही आयुर्वेदिक, काही फुलांची झाडं ही वर गेली, ती गुळवेल आहे. तुळस आहे कुठेतरी, इकडे तुळस असेल. त्या खिडकीत, आतल्या रूमच्या एका खिडकीत सगळी कोरफड लावलेली आहे. खूप जास्त तुला आवड आहे, आणि मला तू जपतोसही तेवढंच. म्हणजे ह्याच्यावर ना दिसतंय की तू म्हणतोस तसं, मी 50 दिवस घरी नव्हतो तरी ही झाडं अशी बघून कोणालाही वाटणार नाही की आता बघताना मला असं वाटतंय बिचारी नाही, म्हणजे ह्याच्यापेक्षा हेल्दी असतात ती, पण ठीक आहे. सो भूषण, बऱ्याच गोष्टी पाहिल्यात मी, तुझं सगळं झाड प्रेम, प्लांट प्रेम, आणि तुझ्या सगळ्या वुडन गोष्टी, ह्या सगळ्या युनिक गोष्टी माझ्या हॉल मधल्या बघून झाल्यात. आता आपण सुट्टी म्हणतो तसं आता भूषण एकटाच नाहीये घरी, आई बाबाही आहेत. सो आई बाबांची मला गप्पा मारायच्या आहेत, तो आई बाबांना बोलवूया. पण त्याआधी आता येऊन बराच वेळ झालेला आहे, मी तुला पाणीही विचारलं नाही, माझ्या लक्षात आलंय. सो आपण काहीतरी खाऊया, त्यामुळे आधी किचन मध्ये जाऊया, पटकन काहीतरी खायला घेऊ, आणि त्याचबरोबर मग त्यांनाही बोलवूया. चल. ती पण आवड इकडे कायम दिसेलच ठिकठिकाणी. आता ही सुद्धा खूप जुनी कळशी आहे. या दोन्ही ह्या पुण्यातल्या, म्हणजे चिंचवडच्या घरी असायच्या, आणि हे पण आई नंतर म्हणाली की
हो, या घरापेक्षा ना तुझ्या घरात छान दिसत, घेऊन जातोय तिथे, मुंबईतल्या घरात राहू दे म्हणून मग इकडे त्या घेऊन आलो. ओके. आणि इकडे सुद्धा आधी एकेकाळी थोडं किचन गार्डन सॉर्ट ऑफ केलं होतं, म्हणजे मग कोथिंबीर असेल, पुदिना लावलेला, अशा सगळ्या गोष्टी लावल्या होत्या, पण त्याची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. सो त्यामुळे गेल्या काही महिन्यात ते एक झाडं गेली, पण बाकी सगळी आहेत. जरा कशीही वाढलेली आहेत, त्यामुळे जरा मला आता वेळ घेऊन एकदा परत ती सेट करावी लागणार आहे. कोरफड आहेच, बोगनवेल आहे, अशा सगळ्या एक एक. पण या खिडकीतनं ओव्हरऑल मला एक व्ह्यू जरा चांगला वाटतो. त्यातच इकडे एक येऊन नेहमीचा कावळा आहे, तो बसतो, त्याला खायला घालणं ही एक आवड आहे. आता मस्त कटलेट खाणार होतो आपण, जे मी एअर फ्रायर मध्ये ठेवलेले आहेत ऑलरेडी. अच्छा. तर भूषणला स्वयंपाकाची किती आवड आहे भूषण? लहानपणी खूप जास्त आवड होती, म्हणजे मी लुडबुड करायचो खूप. आई जे काय करेल त्यात काही ना काहीतरी लुडबुड करायचो, शिकायचो. पण तेच आईनी शिकवले, कधी की नाही हे नको करू वगैरे अशा गोष्टी नव्हत्या. पण हळूहळू जसं मोठा होत गेलो, म्हणजे एकेकाळी तर मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, पण नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती आवड नाहीशी झाली. आणि बनवता सगळं येतं, म्हणजे मासे असो, चिकन मटण असो, भाज्या असो, काही बनवता येईल. पण इंटरेस्ट फार नव्हता, जो लॉकडाऊन मध्ये करावं लागलं. तर ते करताना येत सगळं होतं, मग मी ते क्रिएटिव्ह पद्धतीने करत होतो की नाही मग सर्व पण करायचं तर असं वगैरे. सोड्याची खिचडी खूप चांगली बनवतो. पण आता चांगल्या कुक्स आहेत घरी. हे बनवण्यामागचं झालं, पण खायला मग भूषणला काय जास्त आवडतं? काय फूडी, म्हणजे किती कुठल्या गोष्टीसाठी एकदम मध्ये म्हणतात ना की नाही ह्याच्याशिवाय नाही राहू शकत, किंवा हे लागतंच जेवण. एक तर तुझं डाएट, त्याच्यामुळे तुझ्या बऱ्याच गोष्टी तर ठरलेल्या असतील. सो त्याच्याविषयी म्हणजे तुझ्या फूडच्या आवडीनिवडी कशा आहेत? मला भाज्या खूप आवडतात, तेवढंच नॉनव्हेजही खूप आवडतं. म्हणजे असं वाटत असं नाही, खूप नॉनव्हेज तर मी काय ह्याच्यात म्हटलं मला नॉनव्हेज खूप आवडतं, मग मासे, मटण, चिकन सगळंच. पण तेवढंच मला मेथीची भाजी आवडते, भेंडीची भाजी आवडते. म्हणजे ताटात जर नॉनव्हेज असेल त्याच्याबरोबर मेथीची भाजी किंवा भाजी कोणती तरी असेल तर आवडतच मला कायम. आणि तसंच व्हेज असेल तर थोडं काहीतरी नॉनव्हेज पाहिजे असं कायम हे आहे. पण सगळं खातो मी. मला युजली घरात बनवलेलं जेवण आवडतं. खायला हो, पण त्याच्या आधी मला एक गोष्ट विचारायची. आता आपण फूड आणि ह्याच्या डाएट विषयी झालं, आणि तेच तू मागाशी मला म्हणाला होतास की तू एक जिम रूम रेडी केलेलीस, पण त्याचं डोर म्हणजे आता तू म्हणालास ती खरं तर स्टोरेज रूम झालीये, पण मला फक्त त्याचं डोर आणि ते बघायला आवडेल. किती फिल्मी स्टाईल, म्हणजे ते ऍक्टरच्या घरी आल्यानंतर त्या वेगळ्या गोष्टी दिसतात. सो मला ती फिल्मी स्टाईल आवडली खूप छान. जास्त बेसिकली ही मूव्ही रूम आधी होती, तर त्यामुळे त्याचं सगळं मूव्हीच्या ह्याने केलं होतं. हे डिकॅल तेव्हा नव्हतं, हे सगळं कॅमेरा आणि अशा याने सगळ्या गोष्टी होत्या, पॉपकॉर्न आणि अशा याने. जसं जिम रूम झालं तसं म्हणून मग त्याचे काही डिकॅल्स लावले. आणि त्यानंतर आता मला वाटतं स्टोर रूम असं टाकायला पाहिजे किंवा वॉकिंग वॉर्डरोब असं लिहायला पाहिजे. त्याचबरोबर छोटासा असं देवार आहे. खूप जास्त माझं काही करणं होत नाही, तर त्यामुळे गणपतीत एक वेगळा उत्साह असतो. पण अदरवाईज मी रोज पूजा करीन, रोज असं जेन्युइनली होत नाही. पण हा फोटो जो आहे तो मी मुंबईत आल्यापासून माझ्याकडे होता, लालबागच्या राजाचा, आणि तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे मला वाटतं जवळजवळ 15 वर्ष कदाचित झाली असतील या फोटोला. मी आधी जे एक 1 रूम किचन रेंट केला होता आणि त्या रूम मध्ये राहतो तेव्हा हा आणला होता. आणि आज म्हटलं तसं एक 13-14 वर्ष झालीत की तेव्हापासून हा फोटो आहेच. तसेच जसे छोटे फोटोज आपण तिथे पाहिले, हे सगळं एक ट्रॅव्हल ह्याचं हे सुद्धा आहे. पण ते फोटो कोणाचे? मला ते इथे आजी सोबतचा एक गोड फोटो दिसतोय मला. ही आजी आहे. त्यानंतर ही माझी पहिली बाईक आहे जी आता गावी असते, माझ्या मामाला दिली होती ती मी, आणि त्याच्यामुळे ती त्याच्याकडे राहिली आहे. आणि मला अजूनही कधी गेलो की मला माझी बाईक दिसते. त्यामुळे माझी पहिली बाईक म्हणजे मी 2nd इयर BCom ला असताना ती स्वकमाईतनं घेतलेली. सो त्यामुळे ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. आजी बरोबरचा फोटो, आणि बाकी सगळे माझा भाचा भाची असेच आहेत सगळे. सो आता बऱ्यापैकी थोडे मोठे झालेत, पण त्यांच्या बरोबरचे आई बाबा आणि मी हा लहानपणीचा तो फोटो. आणि त्याचबरोबर काही मूवी पोस्टर्स वगैरे मॅग्नेट्स अशा हे होते, तर ते काही लावले होते, जे नंतर काही कमी झाले, काही पडून गेले.
पण ही आता बहीण US ला गेल्यानंतर तिने राखी बनवून पाठवलेली. अय्या किती गोड. सो ती US हून म्हणजे नक्कीच आता 2च वर्ष आली शिफ्ट होऊन, पण रक्षाबंधनला नसते, पण शी मेक शुअर्स की काहीतरी एक स्पेशल राखी पाठवता येईल. मग नक्कीच इकडनंच तिने ऑर्डर केली असणार आहे, पण स्पेशल त्याने ती पाठवली होती. अगेन परत इकडे ही मनी प्लांट ह्याच्यातही असायचं, जे मध्ये आता सुकून गेलं त्यामुळे ते टाकून दिलं, पण त्याच्यातही. आणि इथे तुझं हे कॉफी प्रेम की ही बेसिकली इकडे काही एक झालं, इकडे आधी खूप आता कमी झाले, इकडे सगळे कॉफी मग्स ठेवलेले असायचे जे आता काही आहेत अजून, आणि ऍक्च्युअली वापरणारे आता सगळे खाली आले. पण ती आयडिया होती की अगेन असा एक सेक्शन जर इकडे मिळालाय तर ते कॉफी ह्याच्यासाठी वापरणं, आणि इकडेच कॉफी युजली करून आणि असं सगळ्या ह्यांनी हा एक छोटा सेक्शन केला होता. ओके. आणि हा डोरवर असं का लिहिलेलं आहे मला ते जाणून घ्यायचंय. कारण की हा जीनियस ॲट वर्क म्हणजे काही नाही, झोपा काढतो, ती माझी बेडरूम आहे. आणि वर लिहिलंय काय, ओपन कम इन वी आर ओपन. सो जस्ट माझ्यातला नॉटीपणा, बाकी काही नाही. पण तेच की जीनियस काय काम करतोय, आता झोपा काढतोय. खऱ्या अर्थाने ती स्टोर रूम झाली, त्याच्यामुळे मला किती टेम्प्ट मी अजिबात ती उघडून दाखवणार नाही. जे आता मी इम्प्रेशन एवढं छान क्रिएट केलं ना, त्याच्या कॉन्ट्रास्ट म्हणजे ही रूम आहे आता. म्हणजे मला डोर खूप आवडला म्हणून मी आवर्जून विचारलं, आणि त्याच्यावर लिहिलेली गोष्ट खूप छान होती त्या डोरची, म्हणून मला ती आवर्जून विचारवायची वाटली. येस. सो आता जाऊया बाहेर आपण. आता आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला होता, जसं भूषण म्हणाला. आता आम्ही एक पेटपूजा करून झाली आमची, आणि आता त्या पेटपूजेनंतर आता मला भूषणच्या आई वडिलांची गप्पा मारायच्यात. बोलूया काका काकींना. आई बाबा, स्वागत आहे तुम्हा दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये. सगळ्यात आधी नमस्कार. अरे काकी, खूप गोष्टी ऐकल्यात मी, भूषणने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात खरं तर घराविषयीच्या, पण तुमच्याकडनं मला त्याच्या लहानपणीच्या काही गोष्टी जाणून घ्यायला आवडतील. खरं तर आत्ता भूषणचा सिनेमाही रिलीज झाला, तो म्हणजे जुनं फर्निचर, आणि त्यानिमित्ताने तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी रिकलेक्ट झाल्या असतील, काही गोष्टी खूप जवळच्या वाटल्या असतील, काही गोष्टींनी इमोशनल केलं असेल. सो मला भूषणविषयीची अशी गोष्ट जी आजही अशी लहानपणीची ती गोष्ट तुम्हाला आठवते पटकन. भूषण, लहानपणीचा भूषण म्हटलं की हा किस्सा तुम्हाला आठवतो, असा कुठला किस्सा आहे का? भूषणच्या लहानपणच्या गोष्टी तशा बऱ्याच आठवतात. सगळ्यात आधी म्हणजे लहान असताना तो खूप बुटका होता. पहिली गोष्ट म्हणजे तो खूप बुटका होता. आत्ता दिसतोय ना, एवढी त्याची उंची होईल असं वाटलं नव्हतं. पण त्यावेळेला त्याचा भाऊ, मोठा भाऊ, आणि तो शाळेतून येताना त्याला ताप आलेला असताना हा त्याची बॅग, त्याची वॉटर बॉटल आपल्या बॅगेसोबत सगळं सांभाळून त्याला घरी आणलं होतं. म्हणजे तेव्हापासून ना ह्याचा असं की केअरटेकर, हा सगळ्यांची काळजी घेणारा, असं पहिल्यापासून. नंतर मी आजारी होते तेव्हा मला हालता सुद्धा येत नव्हतं, आणि हा घरात होता, सगळ्या घरातला त्यांनी कचरा काढला होता. बुटकुलं बसून बसून सगळा कचरा काढला होता. त्यानंतर भांडी पडली होती घासायची, आणि ही सगळी भांडी आता घासायची, तर तो काही मला माहीत नाही, काही नाही, ओट्यावर चढून त्या सिंकमधली सगळी भांडी त्यांनी घासली. त्यानंतर आता आईला जेवायला हे केलं पाहिजे, आई जेवली पाहिजे म्हणून त्यांनी कुकर लावला. आणि कुकर लावला तो किस्सा तर अगदी मला वाटतं आता सगळ्यांना पाठ झाला असेल, कारण त्यांनी मला विचारणार कसं बरं नाही म्हटल्यानंतर, तर त्यांनी त्याच्याच आपल्या डोक्यानी कुकरमध्ये तांदूळ धुवून लावले होते, डाळ लावली होती, आणि ते तांदूळ किती लावायचे असतात काही माहिती नाही, त्यांनी ते भरपूर टाकलेले होते. आणि सगळं आईसाठी आपण केलं पाहिजे, आईची सेवा केली पाहिजे. त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. माझ्यासाठी माझा एक ड्रेस मी नवीन शिवून ठेवला होता, आणि मी माझा आवरत असताना त्या ड्रेस आईला आपण शाळेत जायच्या आधी एका ड्रेसला इस्त्री करून ठेवू म्हणून इस्त्री करायला गेला होता, जाळला होता इस्त्री करताना. हो नाही, आईनी, आणि तो तिच्या आवडत्या काहीतरी साडीचा शिवला होता, तर त्यामुळे, आणि तो शिवून आता की शिवून झालाय, आता ड्रेसला इस्त्री करणार, आंघोळ करून यायचं, त्यानंतर मग बाकी डबे वगैरे, शाळेत आई पण शिक्षिका असते त्यामुळे शाळेत जायचं असायचं, तर डबे भरून झाले की निघताना जे कपडे बदल तेव्हा जस्ट आधी इस्त्री करायची. तर असं करून तो ठेवला होता ड्रेस. आणि ती जेव्हा आंघोळीला गेले, म्हटलं हे सरप्राईज देऊया आपण, मी झोपलो होतो, आणि मी म्हटलं की आपण ऑलरेडी इस्त्री करून ठेवायचं, म्हणजे आई आंघोळ करून बाहेर आली आणि ती म्हटलं अरे
ड्रेस कोणी इस्त्री केला आणि परत झोपून जायचं, हा प्लॅन होता. म्हणून मी इस्त्री पटकन ऑन केली आणि ड्रेसवर ठेवली. तो सिल्कचा काहीतरी होतो. तो जसं इस्त्री टेकवली तो इस्त्रीचा अख्खा मार्क जळलेला आला. मी तशीच इस्त्री ऑफ केली आणि झोपून गेलो परत. आणि आई आली सरप्राईज, कमी शॉक की आहे काय म्हटलं नाही. मला वाटलं मी इस्त्री करीन तर असं झालं. पण तेव्हा ओरडली नव्हती कारण की तिला थॉट लक्षात आला, कारण की मला वाटलं होतं खूप ओरडेल मारेल, पण ओरडली नाही. नव्हती. तो बराच म्हणजे मला हेल्पफुल खूपच म्हणजे पहिल्यापासूनच आहे. नंतर आम्हाला त्यांनी काळजी घेणं हे झालं. त्यानंतर आम्हाला अलीकडे त्यांनी ट्रिपला नेलो दोघांनाही. भूतानला ट्रिप केली. तो एक मात्र मस्त, कारण आम्ही याच्या आधी असं कुठे जास्त फार लांब गेलो नव्हतो. आम्हाला दोघांना त्यांनी एकत्र भूतानला आणि इतकी सगळीकडे काळजी घेऊन त्यांनी हे फिरवलं होतं. आणि आत्ता तर जस्ट आमच्या दोघांसाठी त्यांनी आता पुण्यात घर घेतलंय. आणि नुसतंच घर घेतलंय आणि आता आम्ही तिकडे शिफ्ट व्हायचं असं नाही. तर आम्ही केव्हापासून जायला अगदी असे अधीर झालेलो आहोत. पण त्यांनी आत्ता तिथे इंटेरियर्स थोडंफार, असं काही खूप नाही, पण आम्हाला आमच्या आवडीप्रमाणे, की त्यांना त्यांच्या रूममध्ये कुठला रंग आवडेल, मला कुठला रंग आवडतो, ती रंगसंगती. नंतर माझ्या बऱ्याच हॉबीज आहेत. मग माझ्या हॉबीजप्रमाणे माझी पेंटिंगची हॉबी आहे. मग पेंटिंगप्रमाणे माझं साहित्य कसं कुठे ठेवायला, ड्रॉवर्स हे ते कसं पाहिजे, ह्या सगळ्याचा बारीक सारीक विचार करून तो ते सगळं करून घेतोय. आईकडनं बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात. मला काकांकडनं ऐकायचं आहे, कारण आई ना मुलाविषयी खूप बोलू शकते. म्हणजे मुलगा असला की फार एक जवळचं नातं असतं, तसं वडिलांचं कदाचित मुलगी असल्यावर असतं. पण मला भूषणविषयी जाणून घ्यायचंय की काय, म्हणजे जेव्हा त्याने सांगितलं मी अभिनय क्षेत्रात जातोय, त्याचे कॉलेजचे डेज, तुम्हाला काय वाटलं होतं त्याने काय करावं असं? नाही, कॉलेजच्या डेज म्हणजे कसं आहे की तेव्हा मी कंपनीत कामात सर्व्हिसला असल्यामुळे मला असं वाटलं की एज्युकेशन सगळं त्यांनी पुढे यावं. म्हणजे कसं, कारण आपण एक मध्यमवर्गीय आपण काय म्हणजे की मॉडेलिंग, ॲक्टिंग आणि हे आपल्याला पटत नव्हतं त्याविषयी. पण याने त्या जिद्दीवर त्यांनी करून दाखवलं. त्या कॉलेजला होता आपलं तुझं कोणतं, सिम्बॉयसिसला कॉलेज होतं. सिम्बॉयसिसला पुरुषोत्तम करंडक म्हणे त्यांनी करून दाखवलं. ते इतकं इम्प्रेसिव्ह ठरलं की त्याच्या पुढं तो झालं की त्याला सांगावं लागलं नाही की तू आता पुढं काय करणारस. आणि त्याने त्याचं करिअर करून दाखवलं आणि ते आम्हाला सिद्ध करून दाखवलं. हा त्याचा मोठेपणा, वी आर प्राऊड ऑफ हिम. एक गोष्ट त्याला सांगावं लागत नाही. मुंबईत आलो तर खाण्यापिण्यापासून त्याला सांगावं लागतं की बाळा आमच्यासाठी असं हे करते, इतकं ते सांगावं लागतं. बस इतकं तो व्यवस्थित काळजी करतो इन ऑल सेन्स. पण मुलगा म्हटलं की खरं तर बऱ्याच अशा लोकांना असा प्रश्न पडतो की आई आणि मुलांच्या गप्पा आपण समजू शकतो काय असं, वडील आणि मुलगा म्हणजे तुम्ही भूषणसोबत अशा कुठल्या गोष्टींवर चर्चा करता किंवा भूषण तुमच्यासोबत कुठल्या कुठल्या गोष्टींवर गप्पा मारतो? तसं आमचं त्याचं फील्ड जे आहे ना, म्हणजे पिक्चर हे मला आवडतं फील्ड आहे आणि अतिशय मला आवडतं. म्हणजे मी लहानपणी म्हणजे आमच्या जसं कंपनीत असताना कंपनी असा रमेश भाटकर हा माझा मित्र होता. त्याच्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये थोडंसं जरा तो आम्हाला नाटकं बघायला न्यायचा का हे ती एक आवड माझी निर्माण होते. आणि लहानपणापासून पण मला चित्रपटांची आवड होती. तर या फील्डमध्ये आल्यानंतर हे चॅलेंजिंग होतं. फक्त चॅलेंजिंग होतं म्हणून मला त्याची काळजी वाटत होती. पण ती काळजी आता दूर, म्हणजे एवढी दूर झालेली की तू आता वेल सेट आणि आमची काळजी घेत होतो, हे सर्वात महत्वाचं आहे. इज वेल सेटल नाउ. म्हणजे मुळात एक सांगायला आवडतं, म्हणजे बाबांनी कधी अडवलं नाही की त्यांचा विश्वास नव्हता की काही करू शकेन, खरं सांगायचं तर. म्हणून त्यांची ती भीती असायची की हे कठीण आहे क्षेत्र, त्यामुळे कसं काय होणार, काही काय, त्यापेक्षा नोकरी चांगली बघ, MBA होणार आहेस तर त्यांनी प्रॉपर करू शकतोस तर ते कशाला. पण त्यांनी अडवलं नाही की तेवढंच सांगितलं होतं तुला ऍक्टिंग मध्ये काय ट्राय करायचं तर कर, पण त्याच्यात मी काही मदत करणार नाही, 1 रुपयाची मी मदत करणार नाही, दॅट यू विल हॅव टू अर्न. आणि ऑन द अदर हँड आईचा विश्वास खूप जास्त होता की तुला हे करायचंय, कसं करणार आहेस, प्लॅन काय असेल या आहे. तर त्यामुळे अडवणूक कोणीही केली नाही. तोही खूप मोठा सपोर्ट होता बाबांचा असं मी म्हणेन, की दो ही डिडंट बिलीव्ह की काही करू शकेन, पण त्यांनी थांबवलं नाही कधी. आणि तोच सपोर्ट आई नक्की होती. तुझ्या आता बोलण्यातून जाणवलं. आणि मगाशी मी काकींची गप्पा मारत होती तेव्हाही मला त्या म्हणाल्या त्या शिक्षिका आहेत. तूच आम्हाला आता, म्हणजे आता मी त्यांच्याकडनं तुझे किस्से ऐकते, पण मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की त्यांच्या दोघांचं प्रोफेशन काय, जे लोकांना फार कमी माहिती असतं, की आई वडील आहेत, त्यांचा सपोर्ट आहे, हेही या क्षेत्रातले आहेत का, किंवा त्यांची काय आवड निवड आहे का. पण तुझ्या आई वडिलांविषयी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की ते त्यांचं प्रोफेशन काय आहे नेमकं. आम्ही चिंचवडला राहत होतो आधी. बाबा बालाजी नगरला होते आणि आई, मी म्हटलं तसं, गोरेगाव, रायगडचं जे गोरेगाव आहे त्या गावातला आईचा जन्म होता. आणि लग्न झाल्यानंतर दोघेही चिंचवडला आले. ते म्हणजे बजाजमुळे, कारण की बाबा बजाज ऑटोमध्ये नोकरीला होते.
आणि त्यानंतर आई आधी वेगळ्या शाळेत शिक्षिका होती, गुड समॅरिटन म्हणून स्कूल होती, त्या शाळेत शिक्षिका होती आणि त्यानंतर ती पण बजाज स्कूलमध्ये आली आणि आम्ही सुद्धा बजाज स्कूलमध्येच होतो. त्यामुळे कम्प्लीट घरात हमारा बजाज जे होतं ते वातावरण कम्प्लिटली होतं. त्यामुळे आम्ही चिंचवडचे रहिवासी आहोत असं म्हणेन. आईचं एक कौतुक मला सांगायला आवडेल ते म्हणजे की शिक्षिका जरी असली, आधी आईचं फक्त BA झालं होतं आणि तरी तिच्यातल्या टॅलेंटमुळे ती शिक्षिका बनू शकली. पण तिला दरवर्षी अप्लाय करायला लागायचं ॲज अ न्यू टीचर, आणि काय B.Ed झालं नसल्यामुळे ती परमनंट नव्हती होऊ शकत. त्यामुळे एक शिक्षिका म्हणून सगळं ती शी इज वन ऑफ द बेस्ट टीचर इन द स्कूल, पण B.Ed नसल्यामुळे तो एक ब्लॉकेज येत होता आणि ते जवळजवळ आईनी तिच्या 50शीत तिचं B.Ed कम्प्लीट केलं की आता हा हे होतं आणि नाही मी आता करणार, की आता दरवर्षी अप्लाय करण्याचं हे आता मी नाही करू शकत. तर त्यामुळे तेव्हा तिने आईनी B.Ed कम्प्लीट केलं आणि मी माझं MBA करत होतो आणि आई तिचं B.Ed करत होती. दोघंही त्या आईनी अभ्यास करत होते. त्यामुळे इतकं कौतुकास्पद होतं ते, कारण मी एक वेळेस मला वाटत होतं मी कमी अभ्यास करतोय, पण आई या वयात ज्यानी डेडिकेशननी अभ्यास करते, तिचे प्रोजेक्ट्स कम्प्लीट करते, ते बघण्यासारखं होतं आणि फर्स्ट क्लास मिळाला मला वाटतं दोघांनाही, तिला B.Ed मध्ये मला MBA मध्ये. तर असं हे आहे आणि आताही रिटायर्ड झाली आहे, पण एक शिक्षिका कधीच रिटायर्ड होत नाही. वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. मी जेव्हा शाळेत होते त्यावेळेला मला सुद्धा ऍक्टिंगची आवड होती, पण आम्हाला गावाकडे असल्यामुळे तो स्कोप नव्हता. घरातून परमिशन कुठेही जायला नसायची. तेच सगळं मला जेव्हा याच्यामधले टॅलेंट्स बघायला मिळत होते तेव्हा प्रत्येक वेळी मला तो आनंद जास्तीत जास्त वाटत होता. आता लॉकडाऊन मध्ये जसं मी म्हटलं तर पुस्तकं वाचन सुरू केलं होतं, त्याचबरोबर आम्ही एका ॲपवर स्पॅनिश शिकायला लागलो होतो. मी सुरुवातीला करत होतो आणि आई म्हणाली हे काय करत असतोस तुम्ही? म्हटलं की नाही, एक ॲप आहे आणि त्याच्यावरती स्पॅनिश शिकता येतं. त्यामुळे मला पण दाखव. म्हटलं दाखवतो, काही दिवस करेल आणि नंतर मग बोर होईल. तर माझं मी मागे पडलो आणि आई इतकं पुढे गेले की ती काहीतरी अख्खेचे अख्खे सेंटेन्सेस माझ्याशी स्पॅनिशमध्ये बोलते आणि मला असं होतं की हे काय तुझं झालं नाही तुझं अजून तिथपर्यंत? मी म्हटलं अगं नाही, माझं थांबलंय जरा आता. पण त्यामुळे तिचा अजूनही बुएनोस टार्डेस अर्थ काय? गुड डे, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. ओके. हो, बुएनोस दियास इज गुड डे. सॉरी. सो एक एक अख्खे, हे तर 2 शब्द आले, पण अख्खे हे त्याच्यात हिचं तेच आहे म्हणजे की कंटिन्युअसली खूप जास्त हॉबीज आणि खूप कंटिन्युअस काही ना काहीतरी शिकत राहायचं हे आहे. म्हणजे अशी एकही गोष्ट नाही जी तिला जमणार नाही. म्हणजे पेंटिंग आहे, जसं मी म्हटलं, मूर्ती ती बनवते गणपतीची, शिवणकाम करेल, इव्हन घरी काय म्हणतात प्लास्टरिंग वगैरे असायचं ना, हेही लहानपणी करून झालंय. किंवा इलेक्ट्रिकल गोष्टी असतील, बल्ब बदलायचंय, काही वायर बदलायचे, तर बाबाच पाहिजेत आणि आपणच आहे, त्यानंतर असं नाही. मी घरामध्ये आम्हाला आपल्या बाल्कनीला ते बार असतात ना, त्या बारच्या तिथे आम्हाला कम्प्लीट बंद करायचं होतं. तर बंद करताना आम्ही ह्याला बघितलं, काय म्हणायचं त्याला, प्लंबर. तर बघितलं तर तो त्यावेळेला पैसे जास्त सांगत होता. मी त्यांना म्हटलं कशाला तुम्ही बोलवताय, आणा सिमेंट आणा, बारीक वाळू आणा, मी बस करते ना, कडाप्पा आणा. कडाप्पा घेऊन आले होते, मोठा थोरला कुणाला तरी मदतीला घेऊन, आणि मी मस्तपैकी त्याला माल तयार करणे म्हणतात, मी माल तयार केला आणि मस्त सिमेंट मारून त्याच्यावर तो कडाप्पा बसवून तो प्लास्टर करून टाकला. अजूनपर्यंत तो कडाप्पा तसाच आहे, फिक्स. खरं तर मुलाचं एवढं म्हणजे ह्या फील्डमध्ये असताना फार कमी घराकडे लक्ष असतं. भूषण, तुलाही माहिती असेल, बरेच जण या फील्डच्या निमित्ताने बाहेरच जास्त असतात, पण तुझं घरातही तेवढंच लक्ष आहे. हे बघून खरं तर तुझ्या चाहत्यांना तुझ्याविषयीचं प्रेम आणखीन वाढेल असं मला वाटतं. बरं, जाता जाता आणखीन एक अशा गोष्टी की काका काकी तर आज आहेत, पण एक अशी गोष्ट की तुम्हाला वाटते की ती भूषणने तुमच्या मनातली ही एक गोष्ट पूर्ण करावी. जवळपास सगळ्या झाल्याच असतील, तर ही कुठली अशी एक इच्छा आहे का की असं वाटतं की ती भूषणने पूर्ण करावी? काय राहिलंय का? नाही, बाबा पहिले. बाबा पहिले, तू पहिले सांगू दे. काका बोला. बरं, आता काकी बोला. काका पहिले सांगू देत काकांना. त्याने आता म्हणजे जोडीदार निवडावी आणि त्याचा यशस्वी संसार परत चालू करावा, एवढी इच्छा. ओके. म्हणजे संसार चालू करा. म्हणजे साहजिक वाटतं ना कोणत्या आई वडिलाला की आता आम्ही तिकडे राहतो तसं नाही, आता तू आता सुरू कर. काकांची ही इच्छा सांगितली आहे काकांनी. आता काकींना विचारूया काय इच्छा आहे. ठीक आहे, बाबा म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी त्याच्या इच्छेनुसार योग्य जोडीदार बघावा, लग्न करावं त्याच्या इच्छेनुसार. आम्ही त्याला फोर्स करत नाही, पण हे खरंच तुमची नाही, कोणती एक असं खरंच आहे असं की नो दिस इज यू हॅव टू. माझी इच्छा अशी सांगायची तर मी सांगते ना तुला, तो भाग तुझा आहे, त्यामुळे मी त्यात जास्त पडत नाही. पण हो की बाबांचा आहे, पण मी असं म्हणेन की
तू अधूनमधून आम्ही पुण्यात राहतोय, तू अधूनमधून येतोसच, भेटोस वेळेनुसार, पण शिवाय फोनही करण्यामध्ये तू कधी कुचराई करत नाहीस, कारण तुझं कामातून तू वेळ काढून करतोस. पण त्यातूनही कधीही आम्ही मोस्टली आहे ना गुड मॉर्निंग आणि गुड नाईट हे कायम ठेवलेलं आहे. तर त्याचप्रमाणे म्हणजे की कळायसाठी की आय एम ओके, हाऊ आर यू. आता सुरू केलं आहे खरं सांगायचं वर्ष झालंय. UK लंडन मध्ये शूट करत असताना, कारण की पहिल्यांदा एवढं लांब गेलो, तर त्यामुळे तेव्हा हिने सुरू केलं होतं. मला तेव्हा परत भारतात आल्यानंतर मग ते मी कंटिन्यू कंटिन्यू मला तेव्हा खरं आलो की मी आता रोज करायचंय गुड मॉर्निंग गुड नाईट. पण मला तिची तो थॉट जाणवला, आणि विच विदाउट आम्ही एकमेकांशी बोललोही नव्हतो, पण तो थॉट जाणवला. म्हणजे समजा ज्या दिवशी मी तुला गुड मॉर्निंग नाही करणार, त्या दिवशी समजायला हवंय तुला की समथिंग इज रॉंग, आणि तूही नाही केलंस गुड मॉर्निंग तर मला ती काळजी वाटणार आहे. सो म्हणजे म्हणून तू असं करू नकोस की तू बरं नसलं तरी मला सांगणार नाहीस आणि गुड मॉर्निंग करशील. प्लीज डोंट डू दॅट. कारण करू शकतो तसा तो की नाही सांगायचं कोणाला. हां, पण नाही, आईला तसं म्हणजे काळजी वाटेल आणि ती तिथे खंत करत बसेल असं नाहीये. तर तरी पण आईला कळावं ही जास्त हे असते. आणि त्याचबरोबर तुझा आहे तसा फोन आहे तसा नाही, त्यापेक्षा अधिक फोन करणं जरा जास्त झालं तरी चालेल. एक योग्य जोडीदार मिळणं खूप महत्वाचं आहे, आणि आपणही योग्य आहोत का. बेसिक बऱ्याच वेळेला ना आपण टॉक्सिक जे म्हणतो, सो आता एखादी गोष्ट टॉक्सिक म्हणजे साधं दही आपण म्हणू, मी दही खाल्लं तर मला काही नाही होत, तू दही खाल्लं तर त्रास होऊ शकतो, लॅक्टोज इंटॉलरन्स सारखं अशा आहे, तर इट इज टॉक्सिक फॉर यू. तर असं काही जण, आपली पर्सनॅलिटी कोणासाठी टॉक्सिक असू शकते किंवा वाईस वर्सा. तर त्यामुळे ते मॅच प्रॉपर होत आहे का हा विचार करूनच गोष्टी करायच्या आहेत. कुठल्याही या वयापर्यंत मग केलं लग्न तर मग मुलं या वयात असतील, आणि मग हे कुठे राहिलेलं नाहीये. फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे, आई वडिलांची काळजी घेऊ शकतोय, आनंदात राहतोय. आणि मी आई बाबांना तेच विचारतो, हे लग्न का, तर बेसिकली का तर तू आनंदात आहेस ना, हे महत्वाचं आहे की नाही. सो दॅट इज व्हॉट मॅटर्स. सो अशा या आनंदाच्या या प्रवासात तो आनंद जपणार किंवा त्यापेक्षा वाढवणारी जर जोडी मिळाली तर नक्कीच लग्नाचा विचार करेन. नाही तर पण आहे, खूप वेळ आजकाल होतात 50शीत लग्न पण होतात, त्यामुळे आणि तोपर्यंत एन्जॉईंग द लाईमलाईट दॅट यू ऑल. आताच तुझ्या अर्थात मैत्रिणीचं लग्न झालं पूजाचं, आणि त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना खरं तर एकत्र पाहिलं. पूजा आणि वैभव या घरी येऊन गेले सगळेच खूप वेळा. म्हणजे रादर सुरुवातीचे काही वर्ष तर आम्ही म्हणायचो गणपती हा आमच्या तिघांचा गणपती, तर त्यामुळे तिघही कायम असायचं. आणि आता पूजाकडे पण गणपती असतो तरीही शील मेक इट अ पॉइंट की ती येईल. वैभवचं नेमकं शूट होतं म्हणून तो नव्हता, पण बाकी सगळा मित्रपरिवार, की तसं पाहिलं तर थोडं लांब पण पडतं त्यांना, पण प्रत्येक जण न चुकता कधी गणपती असो किंवा एखादं गेट टुगेदर असो, तर सगळ्यांना आवडतं हे घर, हे आपलंसं करणारं घर आहे. या घरातनं पाय लवकर निघत नाही. खरं तर अतिशय मला वाटतं हे घर इज अ रिफ्लेक्शन ऑफ मी. एक अतिशय साध्या बिल्डिंग मध्ये हे घर आहे, खूप फॅन्सी अशी बिल्डिंग नाही, फॅन्सी सोसायटी नाही की, पण घरात आज शिरल्यानंतर देयर इज इनफ रिचनेस. आणि रिच म्हणजे वस्तूंनी रिचनेस आहे, बट देयर इज रिचनेस. आणि जेन्युअनली मला असं वाटतं की हे व्हॅल्यूज आई वडिलांनी माझ्यात ऍड केलेत. म्हणजे जे माझं दिसणं किंवा एक पर्सनॅलिटी म्हणून असेल तरी आतनं मी जो माणूस म्हणून आहे, आणि ते मी जास्त ग्रो करतोय, तर तसंच हे घर आहे असं वाटतं. गोड खात नाही, अजिबात गोड खात नाही. चुकून मोदक थोडासा तरी खाईल, पण मग म्हणून मी वैभवची वाट बघते मोदक खाण्यासाठी. अर्थात हे मित्रमैत्रिणी पण एक परिवारच आहे आपला सगळ्यांचा, आणि ते असले की कदाचित आपल्याला कदाचित मुलांचीही कधी आठवण येत नाही. ते नसले तर आपण त्यांच्यातनं आपल्या बऱ्याचशा इच्छा असतात त्या पूर्ण करू शकतो. आणि माझ्या मते हेच ह्या घरात आल्यानंतर ती पॉझिटिव्हिटी इथे खरंच जाणवते. कारण तो भूषण म्हणाला तसं सो कॉल्ड फॅन्सी इंटिरियर, फॅन्सी गोष्टी अशा नाही आहेत, पण ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीमधनं काहीतरी अर्थ आहे आणि त्याच्या एक मेमरीज आहेत. आणि म्हणून ते इथे आल्यावर छान वाटतं. आणि माझ्या मते घर, सुट्टी, बरंच काही माझं खरंच सगळं छान मस्त प्लॅनिंग झालं. म्हणजे घर पाहिलं, सुट्टीत तू काय काय गोष्टी करतोस, काय काय मेमरीज आहेत त्या तुझ्या पाहिल्या, आणि बरंच काही मला तुझ्या आईवडिलांशी बोलता आलं. सो मस्त झालं हे सेगमेंट, आणि हा शो मला खूप आवडला. तुम्हा सगळ्यांचे खरं तर खूप खूप धन्यवाद की इतका वेळ काढून माझ्याशी तुम्ही गप्पा मारल्यात त्यासाठी. थँक्यू सो मच.